गेल्या 3-4 दिवसांपासून परतीच्या पावसाची नाशिकमध्ये जी तर ती हजेरी होत असल्या कारणाने रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। त्याच्यामुळे नाशिककरांची तारंबळ उडाली आहे। तर त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस होत असल्या कारणाने गंगापूर धरणामधून 1200 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तर तो काल संध्याकाळपासून करण्यात येत असल्या कारणाने आपण पाहू शकतात का नाशिकच्या या रामकुंड परिसरामध्ये पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि हे जे पाणी जे आहे तर थेट निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलाट क्षेत्रात दाखल होत आहेत आणि त्या ठिकाणी कडवा आणि दारणा ह्या दोन नद्यांचं सुद्धा आणखीन त्या ठिकाणी पाणी दाखल होत असल्या कारणाने गोदावरी नदीच्या पात्रामध्ये साधारण 15,500 क्युसेस पाण्याचा जो आहे तर तो जायकवाडीच्या दिशेने नांदूर मधमेश्वर धरणातून सुद्धा विसर्ग करण्यात येत आहेत आणि साधारण जर बघितलं तर 49 TMC पाणी जे आहे तर ते इतक्या मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीच्या खोऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने विसर्ग करण्यात आलेला आहे आणि आता जे पूर पाणी सुरू असल्या कारणाने नदीकाठी जाऊ नये असं प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह उमेश पारिक, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।